भगवते वासुदेवाय। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथ्वासुतं। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं। भृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपोतम्, वन्दे महापुरुषस्य चरणारविन्दम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं यं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरबोधिने तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्णा। थोड़ा भी खोल्या बऱ्या। पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्णा। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। थोडं ट्रबल कमी करून बघा, चिरकायला आवाज मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाचः सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दवल्लभम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। जय हो। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। जय हो। गोविंद राधे
गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे बरसाने में राधे राधे कुंज बिहारी राधे राधे यमुना घाट में राधे राधे रमण रेत में राधे राधे अक्रूर भवन में राधे राधे कुंज गली में राधे राधे श्यामा प्यारी राधे राधे हे सबसे प्यारी राधे राधे श्याम दुलारी राधे राधे यमुना घाट पे राधे राधे झीर घाट पे श्री बरसाने की हे गली गली में राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान कृष्णाची वाग्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मौजे कवडगाव साबळा या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आवाज करा या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा दररोज रात्री 9 ते 11 हरी कीर्तन आणि अन्नदान रामनवमीच्या पर्व काळावर आरंभ झालेला आहे। ग्रामस्थ मंडळी कवडगावकर यांनी 7 दिवस कथेसाठी मला दिलेलं निमंत्रण आणि त्यामुळे तुमचं झालेलं दर्शन काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी 2-4 वर्ष कथेच्या सेवेचा योग आला होता आणि पुन्हा काही दिवसानंतर या वर्षी 2025 साली कथेचा योग आला। कथेसाठी उपस्थित सर्व आमचं आदरणीय स्टेज भजन सम्राट दिनेश महाराज काळे सोनपेटकर, मृदंग भूषण आणि प्याडवादक प्याडरत्न म्हणून आता कृष्णा महाराज वेदपाठक यांची उपस्थिती आहे आणि तबला विशारद राहुल महाराज भोसले आजपासून 7 दिवस आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत। माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोच करण्याचं काम, वक्त्याचा आवाज श्रोत्याच्या कानापर्यंत पोहोच करण्याचं काम जे करणार आहेत नवनाथ साऊंड सिस्टीम कवडगाव होडा, साऊंड सिस्टीम होडा कोडगावची, महाराज घोडा कोडगावचा आणि सप्ता साबळ्या कोडगावचा आणि कलाकार सोनपेठचे
असा मेळ आहे आपला. आज पहिला दिवस असल्या कारणे आणि रामनवमी असल्या कारणे थोडा उशीर होत असतो अनंत मामा, पण उद्या असा उशीर होणार नाही आणि आजपासून पाऊस येणार नाही. आता येत असते का पाऊस? गेला ते. श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यासांनी खूप सुंदर असं मंगल केलेलं आहे. कोणताही कार्यक्रम असू द्या माझ्या दादानो, आज पहिला दिवस असल्यामुळं साऊंड कुठं ठेवल्यानंतर कसं होतंय वातावरण हे त्यांनाही कळत नसतंय. आपल्याला आजची अडचण उद्या लक्षात येते. हो, कोणताही कार्यक्रम असो, आपल्या हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये मंगल करण्याची पद्धत आहे. बोलणं कळायले ना सगळ्यांना? वा, मंगल करण्याची पद्धत आहे. मंगल केल्याशिवाय कार्यच आरंभ होत नाही महाराज. स्वयंपाक करत असताना सुद्धा आचार्य लोक काय करतात? सुरुवातीला कलश मांडतात आणि कलश मांडून नमस्कार करतात आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करतात. म्हणजे मंगल केल्याशिवाय कार्य आरंभ होत नाही. असं म्हणतात की भोजन करत असताना सुद्धा मंगल करावं, देवाचं नाव घेऊन जेवण करावं. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. भोजन करत असताना सुद्धा असं होऊ नये की ताट वाढून आपण खायला सुरुवात करावं. आईनं ताट वाढलं, लेकरू जर खात असेल, बायकोनं ताट वाढलं, नवरा जर खात असेल, तर मला सांगा, बैलाला पेंडी टाकली काय आणि आपल्याला ताट वाढलं काय? काय फरक आहे? त्याच्यातून आपल्यात काही फरक दिसाव की नाही? महाराज म्हणतात, नित्य नेमाविन अन्न खायतो श्वान. जास्त विकून आहे, थोडा द्यायचा. वाया मनुष्यपण भारवाहे वृषभ. माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम पाहिजे आणि नो नेम करत असताना मंगल फार आवश्यक आहे. या श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यासांनी गोड असं मंगल केलंय महाराज. काय म्हणतात व्यासजी? सच्चिदानंद रूपाय. भगवान कसे आहेत? सच्चित आनंद आहेत. सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य. या जगामध्ये सत्य कोण असेल तर परमात्मा सत्य आहे. त्याला जर सोडलं तर बाकी सगळं लटक आहे महाराज. तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा एकमेव सत्य कोण असेल तर तूच आहेस. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 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 कागा दाबियेला कागा दाबियेला जगदाकार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा दाबियेला जगदाकार. कागा दाबियेला जगदाकार. कागा दाबियेला जगदाकार. कागा दाबियेला जगदाकार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. महाराज म्हणतात, एकमेव सत्य कोण असेल तर परमात्मा सत्य आहे.
त्याला सोडलं तर बाकी सगळं असत आहे, जगत असत आहे. एकदा नाही तीनदा म्हणले महाराज, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तूच सत्य आहेस विठ्ठला. फक्त देव सत्य आहे. का सत्य आहे? भूतकाळात होता, भविष्यात राहणार आहे आणि वर्तमानात आहे. 100 वर्षापूर्वी आपण होतो का? नव्हतो. 100 वर्षानंतर आपण राहणार आहेत का? राहणार नाहीत. म्हणजे आपण सत्य नाहीत, मागही नव्हतो आणि पुढे राहणार नाहीत. पण पंढरीचा पांडुरंग मात्र 100 वर्षापूर्वी होता, 100 वर्षानंतर आहे आणि आताही आहे. म्हणजे सत्य तोच आहे, आपण सत्य नाहीत. आणि सत्य म्हणजे सर्वत्र, तो सत्यही आहे आणि तो सर्वत्रही आहे. सर्वत्र म्हणजे जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र व्यापून आहे महाराज. माणसातच आहे असं नाही, गाढवात सुद्धा आहे, कुत्र्यात सुद्धा आहे. नामदेव महाराज श्री संत असे होते. नामदेव महाराजाला वाटत होतं माझा पांडुरंग फक्त विटेवर आहे. इतके लाडके भक्त नामदेव महाराज पांडुरंगाचे. देवाबरोबर बोलायचे, देवाबरोबर जेवायचे. पण नामदेव महाराज एकदा आळंदीला आले. गोरोबा काका, मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, सावता महाराज हे सगळे संत बसलेले होते. नामदेव महाराज आल्याबरोबर सगळ्यांनी नामदेव महाराजाचं दर्शन घेतलं. पण थोडासा नामदेव महाराजाला अभिमान आला की मी पंढरपूरचा आहे, जगाच्या मालकाबरोबर जेवण करणार आहे, मी देवाच्या जवळचा आहे. थोडासा अभिमान आला. मुक्ताईला राग आला. मुक्ताई म्हणली गोरोबा काकाला, काका तुम्ही गाडगे तयार करतात ना? गोरोबा काका म्हणले हो बाई. मग तुम्हाला कळत असन म्हणली की कोणतं गाडगं भाजलेलं आहे, कोणतं गाडगं कच्च आहे. गोरोबा काका म्हणले कळतंय ना. मग इथं जे गाडगे ते बघा बरं म्हणली कोणतं भाजलेलं आहे कोणतं कच्च आहे. तर गोरोबा काकाला, गोरोबा काकानं थापटनं घेतलं आणि एकेकाच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. नामदेव महाराजाची बारी आली की नामदेव महाराज अरे बापू म्हणले. गोरोबा काका म्हणले मुक्ता हे कच्च दिसायलंय. सगळेच हसले नामदेव महाराजाला. अपमान झाला नामदेव महाराजाचा. नामदेव महाराज पंढरपूरला रडतच आले. महाराज आल्याबरोबर पांडुरंगाच्या जवळ आले आणि म्हणले पांडुरंगा, अनाथाचा नाथ तुझी ब्रिदावळी, मज कार्य जाळी भवव्यथा. देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करतो पांडुरंगा, रात्रंदिवस तुझ्या पायाजवळ असतो, तरी माझा अपमान. मुक्ताई आणि गोरोबा काका म्हणतात की हे मडक कच्च आहे. कशाहून कच्चा आहे रे देवा मी? नामदेव महाराजांना पांडुरंग हसले. लक्ष देऊन ऐका. आणि काय म्हणतात, नामा तुला वाटतं रे की मी विटेवरच आहे, पण मी विटेवर नाही, मी सर्वत्र व्यापून आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी नामदेवा माझंच अस्तित्व आहे रे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाब नाही उरला, रीता ठाब नाही उरला, जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, जळी स्थळी भरला, विठ्ठल स्थळी भरला. आज म्या दृष्टीने पाहिला, आज म्या दृष्टीने पाहिला, आज म्या दृष्टीने पाहिला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल
विठ्ठल जळी स्थळी भरला जळी स्थळी भरला पांडुरंगानं सांगितलं नामा मी जळी स्थळी काष्टी पाशाने व्यापून आहे, पण तुला असं वाटतंय थोडा गेन देऊन बघा, थोडा गेन, पण तुला असं वाटतंय की मी विटेवरच आहे. काय करू मग देवा? त्याच्यासाठी तुला गुरु करावं लागेल. जोपर्यंत माणूस जीवनामध्ये गुरु करीत नाही तोपर्यंत तो कच्चा असतो नामदेवा. तुला गोरोबा काका कच्चा म्हणले ना, मग एक काम कर, जाई नाम्या जाई गुरुशी शरण, तुटे भव बंधन तुझे वेगी. जाई नाम्या जाई गुरुशी शरण, नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ, कवना मी होऊ शरणागत. देवा कोणाला शरण जाऊ? पांडुरंगानं सांगितलं नामा औंढा नागनाथ नावाचं क्षेत्र आहे, तिथं खेचर स्वामी राहतात, त्यांच्याकडे जाय. पंढरपूर कुठं आणि औंढा कुठं? नामदेव महाराज पंढरपूरवरून औंढ्याला आले आणि आले पाहिलं तर काय ते खेचर स्वामी महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले. वय झालेलं आहे. नामदेव महाराज म्हणले बाबा हे काय बघायलो मी? शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात तुम्ही? खेचर स्वामी म्हणले नामा मला कळतंय रे पिंड आहे म्हणून, पण काय करू बघ, अशक्तपणा झालाय मला माझे पाय उचलत नाहीत, हे पाय उचलून दुसरीकडे ठेवतो का? नामदेव महाराजांना ते पाय उचलले ना असे फिरविले, दुसरीकडे ठेवले, तिथंही पिंड तयार झाली. दुसरीकडे उचलून ठेवले, तिथंही पिंड तयार झाली. शेवटी नामदेव महाराजाला कळालं की जळी स्थळी काष्टी पाशानी परमात्मा आहे. खेचर स्वामीनं नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि अनुग्रह दिला. नामदेव महाराजाला खेचर स्वामींनी उपदेश केला आणि ज्यावेळी नामदेव महाराज पंढरपूरला आले, राजाई भाकरी करू लागल्या. नामदेव महाराज जेवायला बसले होते आणि पांडुरंगानं विचार केला की माझा नामा पक्का झाला का नाही पाहाव. महाराज देवानं कुत्र्याचं रूप घेतलं आणि कुत्र्याचं रूप घेऊन पांडुरंग परमात्मा आले. दुरडीतली भाकर घेतली आणि पळाले. राजाई म्हणली हाड हाड हाड. राजाई पाठीमागं लागली. नामदेव महाराज म्हणले अगं शांत बस, काय चुक आहे राजाईचं सांगा बरं. तुम्ही जर भाकरी करीत असलात आणि कुत्र जर आलं दुरडीतली भाकर घेऊन जर पळालं, तुम्ही काय करता? हे बघा असं बुकत चुलीतलं लाकूड काढून मागं लागतं की नाही त्या कुत्र्याशी. राजाई मागं लागत होती, पण नामदेव महाराज म्हणले अगं थांब. राजाईला थांबविलं आणि भाकर घेऊन पळालेल्या कुत्र्याच्या मागं नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन लागली. हाती घेऊनी तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाटी. तुप घेरे जग जेठी, कोरडी रोटी का खाशी. नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीमाग महाराज तुपाची वाटी घेऊन लागले आणि म्हणले पांडुरंगा कोरडी भाकर खाऊ नको रे, तुपा बरोबर खाय, नुसती कशी खा वाटल रे तुला. मायानो त्या कुत्र्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि म्हणले नामदेवा देव म्हणे नाम्या कैसे ओळखिले. काय म्हणले? देव म्हणे नाम्या कैसे ओळखिले, नामा म्हणे देवा खेचरे उपदेशिले. नामदेव महाराज म्हणले मला माहित नव्हतं रे,
तू कुत्र्यातही असतोस, जळीस तळी काष्टी पाशाने असतोस. मला आमच्या खेचर स्वामीनं गुरुनं सांगितलं की परमात्मा जळीस तळी काष्टी पाशाने. म्हणून व्यासजी म्हणतात तिथं परमात्मा कसा आहे? सत म्हणजे सर्वत्र आहे. असा उन्हाचा कारा होता, कडक ऊन. आणि असं म्हणतात की काशीचं पाणी रामेश्वराला न्यावं असं म्हणतात. काशीला गेलं की काशीचं पाणी आणायचं आणि त्या पाण्यानं रामेश्वराला अभिषेक करायचा. एकनाथ महाराजानं काशीच्या गंगेची कावड आणली आणि नाथ महाराज काशीवरून रामेश्वराला निघाले. पहिला प्रवास पायी, रेल्वे नाही, बस नाही, पायी प्रवास. कावड खांद्यावर घेऊन निघालेत. खांद्यावर गंगेचं पाणी. कुठं चाललेत मायानो? रामेश्वराला चाललेत. हे पाणी रामेश्वराला घालायचंय, रामेश्वराला अभिषेक करायचा आहे. अंतर मुक्काम दर मुक्काम करत करत एकनाथ महाराज रामेश्वराच्या जवळ आले. फक्त 20 किलोमीटर रामेश्वर राहिले. 20 किलोमीटर एका मुक्कामाचं रामेश्वर राहिले. आणि आनंद मावत नव्हता नाथांच्या हृदयात. डोळ्यात आनंदाश्रू होते. मी काशीचं पाणी रामेश्वराला घालीन, या पाण्यानं मालकाला अभिषेक करीन आणि धन्य धन्य होईन वाटत होतं. पण ऐका ना, असं पुढं पुढं गेले आणि एका ठिकाणी माणसाची गर्दी दिसली. कशाची गर्दी म्हणून नाथ महाराज जवळ गेले. ते गाढव असं पडलेलं होतं आणि तोंड आ करून महाराज, जीभ त्याची कोरडी पडली होती. गरगरा जीभ तोंडामध्ये फिरवित होतं. त्याचे डोळे पांढरे शिपट झाले होते. आकडे देऊ लागलं गाढव. लोक म्हणू लागले याला तहान लागली रे, तहान लागली. उन्हानं गाढव कोरडपट पडलं. याला जर आत्ता पाणी मिळालं तर गाढव वाचतंय. पण पाणी जवळपास कुठं नव्हतं. पाणी जवळ कुठंच नव्हतं. पाणी फक्त नाथाच्या खांद्यावर होतं. आणि हे जर पाणी गाढवाला पाजलं तर गाढव वाचतंय, ही परिस्थिती होती. नाथानं गाढवाची अवस्था पाहिली. अंतःकरण द्रवलं नाथांचं. डोळ्यातून धारा लागल्या. रामेश्वरा, काशीचं पाणी मी इथंच तुला समर्पित करतो रे. रामेश्वरा, मी इथंच तुम्हाला अभिषेक करतो असं म्हणले. आणि काशीचं पाणी त्या गाढवाच्या तोंडात ओतलं. डोळे झाकले, रामेश्वराचं स्मरण केलं आणि गाढवाच्या तोंडात पाणी ओतलं. तिथंच रामेश्वर प्रगट झाले. नाथांना म्हणले, नाथा, योग्य अभिषेक केला बरं, योग्य अभिषेक झाला. माझ्यावर ओतलेलं पाणी मला मिळालं असतं का नाही माहित नाही, पण त्या मुक्या जनावराच्या तोंडात ओतलेलं पाणी मात्र मला मिळालं. मी का म्हणतो? सत म्हणजे सर्वत्र माझा परमात्मा आहे, सर्वत्र आहे. चित्त म्हणजे प्रकाश. तो कसा आहे? प्रकाश रूप आहे. आनंद, आनंद त्याचंच नाव आहे. आनंद त्यालाच म्हणतात. संसारामध्ये आनंद नाही. संसारामध्ये फार झालं तर सुख आहे, पण सुखाच्या पाठीमागं लगेच दुःख आहे. सुख म्हणलं की दुःख आलं. लेकाच्या लग्नात वरमाई बघा कशी असते, वरबाप बघा कसा असते. धोत्रावर धोत्र 3-3, शर्टावर शर्ट 3-3. किती आनंद असते. सगळं कपाळ कुंकानं भरलेलं. आनंदाला पारावार नाही इतका आनंद असते. पण महाराज त्याला 6 महिन्यानं भेटा. 6 महिन्यानं बघा अवस्था काय असते. लुगड्यावर लुगडी नेसलेली वरमाई 6 महिन्यानं म्हणते, महाराज यंदा जायचंय का दिंडीला? यायचंय काय तुम्हाला? मला दिंडीला न्या, मोठ्या ट्रक खाली ढकलून द्या. या ट्रक खाली का म्हणून ढकलं? मला वाटायला की राहूच नाही. 6 महिन्यापूर्वी किती आनंदात होतात. याला संसार म्हणतात. संसारामध्ये सुख येत आहे, सुखाच्या पाठीमागे लगेच दुःख असते. महाराज, सुख पाहता बापाडी, सुख पाहता जपाडे, दुःख पर्वताय मडे. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. दुःख पर्वता एवढे धरी धरी म्हणून संसारामध्ये फार झालं तर सुख आहे,
ते बी फार थोडं आहे, फार थोडं आहे, दुःखच जास्त आहे. विजेला प्रकाश नाही असं नाही, पण विजेचा प्रकाश कामाचा नाही. तुम्हाला सांगतो एक जाता जाता, सोनं तयार कसं करतात माहिती का? सोनं मला माहिती आहे, पण मी कोणाला सांगत नाही. पण आपलंच गाव आहे म्हणून सांगतो. किती भाव हो द्या सोन्याचा, 93,000 रुपये तोळा आहे. 95 हो द्या की काय फरक पडायला. मी तुम्हाला एक जाता जाता जादू सांगतो. कोणती? आकाशात वीज चमकली की त्या विजेच्या प्रकाशामध्ये रुमाला आतरायचा. एवढा एवढा दगड, जेवढा पाहिजे तेवढा घ्या, रुमालात ठेवायचा. अगोदरच दगड रुमालात ठेवून बसायचं विजेच्या प्रकाशात. आणि वीज चमकली की त्या विजेच्या प्रकाशात तीनदा बांधायचा आणि तीनदा सोडायचा. ते दगड सोन्याचा होतंय. नाही झाला तर मला म्हणा, मी काय लांबाला नाही. कशामध्ये? विजेच्या प्रकाशात रुमालामध्ये दगड तीनदा बांधायचा आणि तीनदा सोडायचा. ते सोन्याचा होतंय. जर नाही झालं तर मला म्हणा. आता तुम्ही म्हणता विजेच्या प्रकाशात, खरं आहे बाबा, पण विजेचा प्रकाश टिकतो का? टिकतंय का? नाही. नाही का? आहे, पण टिकतंय का? नाही. तसंच आहे, संसारात सुख नाही असं नाही, पण संसारातलं सुख टिकत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. टिकत नाही, सुख टिकत नाही. म्हणून संसारामध्ये आनंद, आनंद तर संसारात नाहीच महाराज. आनंद हा शब्द संसारामध्ये शोभा देत नाही. एखाद्या माणसाला जर म्हणलं काय चाललंय मालक, ते म्हणत असते आनंद आहे महाराज, चूक बोलला असतो. संसारात आनंद नाहीच. जसं हिरा हा सोन्याच्याच अंगठीत शोभा देतो. सोनाराकडे जाऊन आपण जर म्हणलं सोनार मामा हे हिरा आहे, ह्याला चांदीच्या अंगठीत बसवा, तर सोनार म्हणन मावशी हिरा चांदीच्या अंगठीत नसतो, हिऱ्याची शोभा कुठे आहे? सोन्याच्या अंगठीत आहे. तसं आनंद हा शब्द संसारात शोभा देत नाही. आनंद हा शब्द परमार्थात शोभा देतो. आनंद तर त्याला म्हणतात महाराज जो नंदाच्या घरी प्रकट झाला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आजचा दिवस काय? दशरथ घर राम भयो, नाम आनंद भयो, जय राजा राम की. आनंद त्याला म्हणतात जो नंदाच्या घरी प्रकट झाला. आनंद त्याला म्हणतात जो दशरथाच्या घरी प्रकट झाला. आनंद त्याला म्हणतात जो आनंदाचा कंद आहे, त्याला आनंद म्हणतात. जो अपरिवर्तनीय आहे त्याला आनंद म्हणतात. म्हणून व्यासजी म्हणले सच्चिदानंद रूपाय, असं ज्याचं रूप आहे सच्चित आनंद, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्व उत्पत्तीला जो हेतू आहे. तापत्रय विनाशाय, तीन तापाचा विनाश करणारा परमात्मा. प्रत्येकाच्या पाठीमाग तीन ताप लागलेत. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. तीन ताप माणसाच्या मागे आहेत. आध्यात्मिक ताप त्याला म्हणतात शरीरापासून होणारा ताप, त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. इतरापासून होणारा ताप त्याला आदिभौतिक ताप म्हणतात. देवदेवतेपासून होणारा ताप त्याला आदिदैविक ताप म्हणतात. या तिन्ही तापाचं उन्मूलन जर करायचं असेल, तिन्ही तापाचा नाश जर करायचा असेल, तर महाराज म्हणतात श्रीकृष्णाय वयं नमः. महाराज भगवंताला नमस्कार करा. आम्ही त्या भगवंताला नमस्कार करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तीन तापाचा विनाश करणारा परमात्मा त्या भगवंताला आमचा नमस्कार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपल्या कथेला संत दर्शन चॅनल उपस्थित आहे. आमचे गणेश दादा निरस. आम्ही अहमदपूरच्या पुढे कीर्तनाला होतो, तिथं त्यांना निमंत्रण केलं होतं. म्हणले महाराज जाता जाता कोडगावचा पहिला दिवस टिपतो, म्हणजे 10 वर्षानं जरी आपण मोबाईल पाहिला तरी आजची कथा आपल्याला मोबाईलमध्ये दिसणार आहे. बरं का नवनाथ महाराज? उद्या तर आणखी ऑपरेटिंग चांगली होणार आहे, भोंगे गिंगे हलवून. की नाही?
थोडा आवाज कमी पडला तर फरक पडला म्हणजे काहीतरी आपल्याला उद्या तंड्यावर चांगलं लागतंय आपलं. आमचे गणेश दादा निरस सुद्धा यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये पहिला नमस्कार केला महाराज भगवान कृष्णाला, दुसरा नमस्कार केलाय शुकाचार्यांना. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. दुसरा नमन केलंय महाराज शुकाचार्यांना. जे शुकाचार्य आईच्या उदरामध्ये किती दिवस राहिले? 12 वर्ष राहिले. 12 वर्ष. तुलसीदास नावाचे संत होते, ते माईच्या पोटात 12 महिने राहिले. आणि तुलसीदास महाराज 12 वर्ष, शुकाचार्य 12 वर्ष राहिले. 12 वर्ष. ज्यावेळी त्या वाटिकेला त्रास होऊ लागला, तिनं आपली व्यथा व्यासांना बोलवून दाखवली. व्यासांना भगवान कृष्णाला पाचारण केलं. भगवान कृष्ण म्हणले, शुका का आईला त्रास देतोस रे? का जन्म घेत नाहीस बाळा? सुखदेवजी म्हणले भगवान कृष्णाला, मला तुमच्या मायेची भीती वाटते म्हणले. बाहेर निघालं की ही माया मला पकडेल. भगवान म्हणले, सुखदेवजी माझी माया तुम्हाला काही करणार नाही, फक्त एक काम करा. म्हणले कोणतं? माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, आन उपाय येथे न चलती, भक्त सुखे तरती हरीची माया. एकच करा, तुम्ही भगवत भजन करा, नामस्मरण करा, माझी माया तुम्हाला स्पर्श करणार नाही. ऐकलं शुकाचार्यानं. आणि 12 वर्षानंतर शुकाचार्य बाहेर आले गर्भाच्या. आल्याबरोबर पळायला लागले महाराज. ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले, पतिवस झाले 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. घात बाहेर आले, नागव्याची पळून गेले रे, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळ रे, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळ रे, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ रे. जन्म झाल्याबरोबर पळायला लागले महाराज. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेचे पळून गेले रे. शुकाचार्य पळू लागले. यमुनेवर काही मुली स्नान करू लागल्या. सुखदेवजी समोरून पळाले. मुलींना लाज वाटली नाही. 12 वर्षाचा तरणा बांड पोरगा. पण पाठीमागून व्यास आले. मुला पुत्रा 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 करत शुकाचार्यांच्या पाठीमाग पळू लागले. व्यासजी आल्याबरोबर पोरीने आपले आपले वस्त्र सावरले. व्यास थांबले. व्यासजी म्हणले, मुलीनो, माझा 12 वर्षाचा तरणा बांड मुलगा तुमच्या समोरून पळत गेला, तुम्हाला लाज नाही वाटली? आणि मी 90 वर्षाचा म्हातारा, मी तुमच्या समोरून जात असताना तुम्ही मला लाजताय, त्याचं कारण काय? त्या गोपींनी, त्या मुलींनी सांगितलं, बाबा तुमचा मुलगा तरुण आहे, 12 वर्षाचा आहे, जवान आहे, पण ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे, हा भेद त्याच्यात नाही. तुम्ही 90 वर्षाचे आहेत, पण तुम्हाला कळतंय की ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा भेद तुमच्यात आहे. जिथं भेद आहे तिथं लाज आहे, जिथं भेदच नाही तिथं लाज कसली. असे शुकाचार्य, सर्वभूत हृदय शुकाचार्य, त्या शुकाचार्यांना नमस्कार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. नैमिष नावाचं अरण्य भागवतामध्ये सांगितलंय. नैमिषे सुतमासीन
मभिवाद्य महामतिम कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवी. नैमिष नावाचं अरण्य, नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषी बसलेले आहेत. 88,000 ऋषीचा विषय एकच आहे, नामस्मरण, सत्संग. सत्संग 1000 वर्षाचा यज्ञ आहे त्याचा. नाम सप्ताह. सकाळून यज्ञ करीत होते आणि दुपारून कथा ऐकत होते. किती वर्षाचा? 1000 वर्षाचा. तुम्ही म्हणता 1000 वर्ष ते जगत होते का? पूर्वी आयुष्य होतं असं महाराज. 2-2 हजार वर्ष आयुष्य होतं, लाख वर्ष आयुष्य होतं. आयुष्य आता कमी झालं. आता म्हणजे कधी? या कलियुगात कमी झालं. असं म्हणतात कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. मरतच नव्हता माणूस 1,00,000 वर्ष कृतयुगामध्ये. कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं. 4 युग आहेत ना, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सध्या कोणतं युग आहे? कलियुग चालू आहे. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुग लागले की देवानं 1 शून्य कमी केला. किती राहिलं त्रेतायुगात? लाखातून 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? 10,000 वर्ष राहिलं त्रेतायुगात. त्रेतायुग संपलं, द्वापार लागलं, पुन्हा देवाने 1 शून्य कमी केला. म्हणजे द्वापार युगात किती राहिलं? 1000 वर्ष राहिलं. द्वापार युग म्हणजे भगवान कृष्णाचा काळ. 1000 वर्ष माणूस जगत होता. द्वापार संपलं आणि कलियुग लागलं. कलियुग लागल्याबरोबर महाराज देवानं पुन्हा 1 शून्य कमी केला. म्हणजे आता कलियुगात किती? 1000तून 1 शून्य कमी झाला, 100 वर्ष. कलियुगामध्ये माणसाला देवानं 100 वर्ष आयुष्य दिलंय. आपण 100 वर्ष जगणार आहेत. त्याच्यापेक्षा पुढे जर कोणी जगत असेल तर लकलाभ, पण 100 वर्ष माणसानं जगलं पाहिजे. सर्वात कमी आयुष्य आहे महाराज कलियुगाचं, सर्वात कमी. महाराज म्हणले ना, स्टार्टिंगला शब्द वापरलाय अल्प. अल्पायुष्य मानव देहा, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. किती कमी आयुष्य, अल्पायुष्य मानव देहा. 100 वर्ष धरले तर 50 वर्ष झोपीत जातात आपले. राहिले किती? 50 वर्ष. लहानपणात 5 वर्ष जातात, राहिले किती? 45 वर्ष. म्हातारपणात 10 वर्ष जातात, राहिले किती? 35 वर्ष. आणि रोगराईमध्ये, दवाखान्यामध्ये, चक्रा मारण्यामध्ये 5 वर्ष जातात, राहिले किती? 30 वर्ष. 10 वर्ष बालपणात जातात, शिक्षण याच्यामध्ये जातात. काय भजनासी उरले पाहेगा. एकच विनंती देवाला, देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. कारण आता जर शून्य कमी करशील तर किती राहील आयुष्य? 10 वर्ष. मग 10 वर्षात काय काय करावं? बिड्या कावा वाढाव, तंबाखू कावा खाव, काय काय करावं 10 वर्षात? सगळ्यात कमी आयुष्य माणसाला 100 वर्ष. पण नवल आहे महाराज, इतकं कमी आयुष्य असताना सुद्धा माणूस कधी मरणाची चिंता करीत नाही. हे नवल आहे. आता मी अहमदपुराहून येताना गणेश महाराजाला दाखविलं मी. 85 वर्षाचं म्हातारं घरावर पाणी मारू लागलं बोरच्या नळीनं. आणि महाराज दम छातीत बसन आहे, हातात काटीन असं पाणी मारायला. मी गाडी उभा केली. मला काय बाबा बांधलं का काय? कोणाने बांधलं? त्याचा आवाज निघाला महाराज. मी गणेश महाराजांना म्हणलं किती आनंद याला बघा की. बाबा किती वर्ष झाले तुम्हाला? 85. वास्तू शांतीला बी राहतोस का नाही की? पण आनंद किती बघा ना. एवढं वय होऊन सुद्धा वाटायला का त्याला भजन करावं?
एवढं वय होऊन सुद्धा भजन करा वाटणं त्याला महाराज. बजाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव. शतवर्षाची गणना वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. जय हो. देह दुर्लभ जाना वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव. नलगे दंडन मुंडन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, दंडन मुंडन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे पंचाग्नी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, पंचाग्नी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. फार कमी आयुष्य माझ्या दादा हो, म्हणून जास्तीत जास्त आपला वेळ भजनात खर्च करा. एक ऋषी होते बघा मार्कंडेय नावाचे, त्यांचं नाव काय होतं? मार्कंडेय ऋषी. त्यांना 14 कल्प आयुष्य होतं. पूर्वी आयुष्य जास्त होतं ना, किती होतं? 14 कल्प. आता कल्प म्हणजे किती सांगू का? कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कृतयुग, हे 4 युगाची झाली एक चौकडी. ऐका अनंत मामा, आता कलियुगाचे 4,32,000 वर्ष अण्णासाहेब ऐका, द्वापार युगाचे 8,64,000 वर्ष, त्रेतायुगाचे 12,94,000 वर्ष आणि कृतयुगाचे 17,28,000 वर्ष. याचं गणित करा. जे आकडा येत आहे ना, तसे 1000 वेळा जर गेले आकडे, म्हणजे 1000 महायुग गेल्यानंतर एक कल्प होत आहे. असं 14 कल्प आयुष्य त्या ऋषीला होतं. तरी ते झोपडी बांधू लागले. इंद्र म्हणले, झोपडी का म्हणून बांधायला? तुम्ही पिलेर घ्या, चांगलं बांधकाम करा. मार्कंडेय ऋषी म्हणले, इंद्रा आपल्याला राहायचंच कवर इथं? इतकं आयुष्य असून आपलं तर मरण अलीकडं हाव पलीकडे महाराज. पूर्वी आयुष्य जास्त होतं तरी लोक परमार्थ करत होते. मला हे सांगायचे दादा हो, 1000 वर्षाचा यज्ञ होता त्या ऋषींचा. 88,000 ऋषी आणि 1000 वर्षाचा यज्ञ. सकाळून यज्ञ करायचा आणि दुपारून कथा ऐकायची. त्यांचा विषयच कथा होता महाराज. कथा मात्रैक जीवनम, त्यांचा विषयच कथा होता. आणि त्यांच्यामध्ये सूत महाराजांचं आगमन झालं. हे सूत महाराज आहेत ना, हे वयानं फार कमी आहेत, युवा संत आहेत, युवा संत. आणि दुसरी गोष्ट, ते ब्राह्मण नाहीत. पण व्यासांची त्यांच्यावर कृपा आहे, शुकदेवांची त्यांच्यावर कृपा आहे. सूत महाराज आले आणि आल्याबरोबर 88,000 ऋषी उठून उभा राहिले आणि सूत महाराजांना नमस्कार केला. महाराज, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो.
महाराज तुम्हारी जय जय सुखदेव तुम्हारी जय जय हो जय हो सुखदेव तुम्हारी जय जय हो महाराज तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय हो महाराज तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय हो महाराज तुम्हारी जय जय हो। गोपाल कृष्ण भगवान की जय। सुत महाराज आल्यानंतर उच्च आसनावर बसवलं. 88,000 ऋषींनी त्यांची पूजा केली आणि नमस्कार केला. नमस्कार करून महाराज म्हणतात, शौनकजी महाराज म्हणतात सुतांना, महाराज अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या हि कथासारम मम कर्ण रसायनम. महाराज आपण सूर्य आहात. सुत महाराज म्हणले मी सूर्य हो, वरचाही सूर्य आहे आणि तुम्ही सूर्य आहेत. पण फरक आहे, वरच्या सूर्यानं किरण टाकल्याबरोबर जगातला अंधकार नाहीसा होतो, पण अज्ञान रूपी अंधकार नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही, ते तुमच्यात आहे. सद्गुरूची कृपा आहे तुमच्यावर महाराज. तुम्ही जर एक ज्ञान रूपी किरण आमच्यावर टाकलं तर आमचा अज्ञान रूपी अंधकार दूर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. शौनकाने हात जोडले काय म्हणतात शौनक सुतांना, महाराज चिंतामणिर लोकसुखम सुरद्रोह स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी चिंतील ते देत आहे, कल्पतरू कल्पिल ते देत आहे, पण महाराज तुम्ही निर्विकल्पाची प्राप्ती करून देणारे संत आहात. कलियुगाचा उद्धार कसा होईल सांगा, या कलियुगामध्ये लोकांचा उद्धार कसा होईल सांगा. सगळे लोक मी आणि माझे याच्यात गुंतलेत, प्रत्येक जण मी आणि माझं याच्यात गुंतलेला आहे. मरणाची आठवण स्मरण राहिलेलं नाही, यांना मरणाची आठवण राहिलेली नाही. मी माझं मायेत गुरफटलेले लोक आहेत, यांचा उद्धार कसा होईल सांगा. शौनकजी म्हणले हे तप करणारे माणसं नाहीत महाराज, हिमालयामध्ये जाऊन जप तप अनुष्ठान करणारे माणसं नाहीत, हे संसारिक माणसं आहेत, पण यांचा उद्धार झाला पाहिजे. हिमालयामध्ये जपी तपी संन्यासी लोक ज्या आनंदाचा उपभोग घेतात तो आनंद यांना मिळाला पाहिजे, यांना देव भेटला पाहिजे, यांना त्या सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, त्या परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यांनाही व्हावं असं कोणतं साधन आहे का. सुत प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन सुत म्हणतात हो आहे. त्याच्यासाठी एकच साधन आहे, कोणतं, श्रीमद भागवत महापुराण. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, 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 ऐका जी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य, कराल ते हित सत्य, कराल ते हित सत्य करा, ऐका जी तुम्ही भक्त भागवत,
सूत महाराज म्हणले, हिमालयामध्ये जपे तपे संन्याशी लोकांना साऊंडला आवाज द्या चांगला, स्पष्ट वरचा कमी राहू द्या आजच्या दिवस. तोच आनंद मिळावा असं वाटत असेल तर श्रीमद भागवत महापुराणाशिवाय पर्याय नाही. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भागवत ऐका, कारण कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरीन भाषितम. गोड अशी भागवत कथा, जे भागवत शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. माहितीये तुम्हाला म्हणले, ज्यावेळी शुकदेव परीक्षितीला भागवत कथा सांगायला आले त्यावेळी स्वर्गातले देवलोक सुद्धा तिथं आले. नुसते नाही आले, अमृताचे कुंभ घेऊन आले. आणि देवलोक शुकाचार्यांना म्हणले, महाराज स्वर्गातलं अमृत आहे, हे अमृत परीक्षितीला पाजा आणि ते भागवत रूपी अमृत आम्हाला द्या. सूत महाराज शौनकांना म्हणतात. पण शुकाचार्य म्हणले, देवलोका हो, स्वर्गातल्या अमृताची बरोबरी भागवत कथेशी करता? अरे कुठं तुमचं अमृत आणि कुठं आमचं अमृत? तुमचं अमृत म्हणजे काच आहे आणि आमचं अमृत म्हणजे मौल्यवान वस्तू आहे. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचारयैवं तदा देवांज हासः. देवलोकांना हकलून दिलं आणि ते भागवत परीक्षितीला महाराज शुकाचार्याने सांगितलं. 7 दिवस कथा सांगितली सूत महाराज म्हणतात आणि परीक्षितीचा उद्धार झाला. ऋषी म्हणले, मग महाराज ती कथा आम्हाला सांगा ना. सूत महाराज म्हणले, तुमच्या ऐकण्याची तयारी असेल तर सांगू. किती दिवस सांगणार महाराज? सूत महाराज म्हणले, 15 दिवस सांगणार. 15 दिवस? हसले सूतजी. किती दिवस सांगणार? 7 दिवस सांगणार. ऋषी म्हणले, सांगा ना आता 15 दिवस. सूत महाराज म्हणले, श्रीमद भागवत महापुराण 7च दिवस ऐकावं असं शास्त्र सांगतंय. महाराज ही कथा कोणी कोणाला सांगितली का 7 दिवस? सूत महाराज म्हणले, हो. कुणी ऐकली का 7 दिवस? म्हणले, हो. ही कथा नारदानं 7च दिवस ऐकली. शौनक म्हणले, नारदाला कथा ऐकायची काय गरज पडली? सूतजी म्हणले, एकदा नारद महर्षी तीर्थयात्रा करत 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 वृंदावनामध्ये गेले आणि तिथून बद्रीनारायणाला गेले. एकदा हि विशालायाम चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारदम. बद्रीनारायण धाम आहे, नारद गेले. तिथं ब्रह्मदेवाचे 4 कुमार थांबलेले होते, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. सनत कुमारानं नारदाला पाहिलं तर नारदाचा चेहरा असा पडलेला होता, सुकलेला होता. सनकादिक म्हणले, नारदा लग्न झालं का काय? नारद म्हणले, नाही. मग चेहरा का सुकला? तुमचा चेहरा उदास काय? कथम ब्राह्मण दीनमुख कुतश्चिंतातुरो भवान. तुमचा चेहरा लहान का झाला? भूक लागली की काय तुम्हाला? नारद म्हणले, नाही. मग चेहरा उदास का झाला? नारद म्हणले, सांगतो. मी वृंदावनात आलो म्हणले. वृंदावनात मला आनंद वाटला, पण एक बाई रडू लागलेली मला दिसली. तिच्या मांडीवर 2-4
2 मुलं निपचित पडलेले होते आणि 10-5 बाया तिला समजूत घालू लागल्या. मी जवळ जाऊन पाहिलं तर मुलं म्हातारे होते आणि ती रडणारी माऊली तरुण होती. मला वाटू लागलं, म्हणले विचारावं की मावशी का रडायलात, तुमचं नाव काय आहे? पण मी विचार केला की काय करायचंय बाबा. नारद म्हणले मी तसाच पुढे गेलो, पण त्या रडणाऱ्या बाईनं मला आवाज दिला. ती म्हणली भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. ओ महाराज इकडे या. नारद म्हणले हाक मारल्याबरोबर मी परत फिरलो. आता जमलं बघ. हाक मारल्याबरोबर परत फिरलो. मी गेलो जवळ आणि गेल्या म्हणून तर मग विचारलं कासित्वम काविमौचे मा नार्यका पद्मलोचना वद देवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणं. नारद म्हणले मी जाऊन विचारलं, ए माय काय झालं रडायला, तुम्ही कामून रडायलात, तुमचं नाव काय आहे? कासित्वम काविमौचे मा नार्यका पद्मलोचना वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. का रडायलीस माय तू? आणि मग तिनं सांगितलं, मग तिनं तिचा परिचय दिला. ही कथा सूत शौनकांना सांगतात. कोणती कथा? ही कथा. आणि नारद त्या सनकादिकांना माझा चेहरा का सुकला, नारद सनकादिकाला सांगायले, तर ती कथा नैमिषारण्यामध्ये सूत शौनकांना सांगतात. नारद म्हणले तुमचं नाव काय आहे? त्या मावशीनं नाव सांगितलं. अहम भक्ती रीती ख्याता इमौ मे तनयौ मतम ज्ञान वैराग्य ना मानव काल योगी न जरजरव. माझं नाव भक्ती आहे म्हणले आणि हे माझ्या मांडीवर झोपलेले माझे लेकर आहेत. लेकराचं नाव काय? ज्ञान वैराग्य ना मानव काल योगे न जरजरव. हे माझे लेकर आहेत, ह्याचं नाव ज्ञान आहे आणि ह्याचं नाव वैराग्य आहे. म्हणजे ज्ञान वैराग्य कोणाचे लेकर आहेत? भक्तीची लेकर आहेत, भक्तीची. हा, भक्ती त्यांची माय. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्ञान वैराग्य ते भक्तीचे लेकर आहेत. म्हणून तर परमार्थामध्ये आधी भक्त हो, भक्त हो. नुसतं ज्ञानी काही उपयोगाचं नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. काय करायचंय? एखादा ज्ञानी असेल पण त्याच्या अंतःकरणात जर भक्तीला स्थान नसेल, असलं ज्ञान काय कामाचं. मी तर असं म्हणत असतो बघा माझ्यावरून, अरे तुम्ही भक्त व्हा, ज्ञान वैराग्य तुमच्या पाठीमागं लागतील. भक्त व्हा. बोलता बोलता असंही म्हणत असतो मी, तुम्ही भक्त व्हा, ज्ञान वैराग्य तुम्हाला फुकट मिळतील. पण कधी मिळतील कृष्णा महाराज? तुम्ही भक्त व्हा. ज्ञान वैराग्य फुकट मिळणं साधी गोष्ट नाही, पण तुम्ही भक्त व्हा. भक्त झाला तर. हा, उदाहरण देऊ का तुम्हाला? आमच्या घरी पाहुणे आले, मग पाहुण्याला जेवाय काय करावं, जेवाय काय करावं. मी बायकोला म्हणलो काय करावं जेवायला? मला बासुंदी आणू का रेडीमेड? ती म्हणली मला गुलाबजाम असतील का त्या दिवशी केलेले? म्हणले हायत हो, पण फक्त ते लड्डूच आहेत. काय म्हणतात त्याला? हां, रस्सा नाही म्हणली त्याच्यात, ते पाक नाही, पाक नाही म्हणली. मला मग करणं पाक. आता पाहुणे बैठकीत बसलेत म्हणली, आणि आता कवा पाक कराव, साखर बी नाही म्हणली. किराणा संपल्या, तुम्हाला 1000 वेळेस सांगायले किराणा आणा, तुम्ही काही किराणा आणेना. आता असं करा म्हणली, उगं पाहुण्या देखत साखरनी आणायचं नको, तुम्ही रेडीमेड गुलाबजामच आणा, सगळ्यात सोपं. मला जातो. गेलो, त्याला घेऊन गेलो. आम्ही दोघं राहुलं ना. आम्ही गेल्यानंतर आता कुठं जावं, त्या महाराज लोकांच्या हॉटेलवर गेलो. मला महाराज कसे दिले गुलाबजाम?
महाराज म्हणले 300 रुपये किलो. 300 रुपये किलो म्हणले हो. आणि मला ते पाक नुसता पाकच मोजून देता नाही तर ते मला नाही रे, हम वजन गुलाबजाम का करते, पाक तो फ्री देते हम. ते काय म्हणला, वजन फक्त गुलाबजामचं, पाक पाक फुकट घेऊन जा महाराज. मग मी आला ऐका, ते लड्डू आहेत म्हणा आमच्या घरी, पाकच द्या ना मग नुसता. दचकलन महाराज ते राजस्थानी, ते मला वैसा नाही, तसं नाही म्हणला. गुलाबजाम घेतले तर पाक फुकट, नाही तर पाप काय बापाची पेंड आहे का म्हणला मला. हो घेतले तर फुकट. इथं एक आटू महाराज या नात्रा फाट्यावर एक बाई थांबली होती आणि 2 लेकरं होती तिच्या बरोबर. एक आटू निघाला नात्र्याकडे. ती म्हणले ए मामा कुठं जायचंय रे, त्या आटूवाल्याला. ते मला नात्र्याला चाललो. किती घेतोस नात्र्याला, ते मला 20 रुपये. 20 रुपये जाऊ दे बाबा म्हणली. मोठा श्वास घातला आणि बसली खाली. तिला वाटलं आता 2 लेकरं ही 60 रुपये चालले, जाऊ हळूहळू. ते आटोवाला म्हणला, जरा हो दयाळू होता आटोवाला. ते मला मावशी फक्त चला की काय झालं, नग बाबा म्हणली इस्त्रीक 60 रुपये कुठून देऊ. बरं काय करा म्हणला, लेकराचे पैसे देऊ नका, लेकर फुकट नेतो म्हणली. मग माझ्या लेकरच घेऊन जाय की मी येते हळूहळू. तसं नाही मावशी, तुम्ही आलात तर लेकर फुकट, नाही तर उगच कसे फुकट. तसं ज्ञान वैराग्य उग कसं मिळन, भक्त झाला तर. भक्त झाला तर ज्ञान वैराग्य फुकट. ज्ञान वैराग्य हे भक्तीचे लेकर आहेत महाराज. नारद म्हणले, ती रडणारी भक्ती माता मला म्हणली, नारदा बघितलं का तुम्ही असं कुठं, माय तरुण लेकर म्हातारे बघितली का, असं कुठं दिसलं का तुम्हाला की माय कडाकड हरभरे खायली आणि लेकर दुधात चुरून खालेत, लेकर बोचरेन माय, असं कुठं दिसलं का. कशी उलटी अवस्था आहे बघा. मी म्हातारी असावं, माझे लेकर तरुण असावं, पण लेकर म्हातारे झाले आणि मी तरुण झाले. त्याचं कारण विचारलं तर भक्तीनं सांगितलं, कलियुगामध्ये ज्ञानाला आणि वैराग्याला ओळखणारे कमी झाले. विनोदाची कथा गुण माते, विनोदाची कथा गुण माते, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, चरित्र नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा. विनोदाची कथा गुण माते, विनोदाची कथा गुण माते, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. यांना ओळखणारे कमी झाले महाराज. एखाद्या महाराजानं जर ज्ञान वैराग्याचं कीर्तन केलं ना, अध्यात्म, तर पुढच्या वर्षी लोक म्हणतील, माऊली कुणी घातलाय महाराज, पुढी कट करा. निवळच हसविलं नाही. आम्हाला तर गेल्या गेल्यात लोक सांगतात, पोरं सांगतात, महाराज आज हसवा बरं का. आता कीर्तन काय हसविण्यासाठी असतं का सांगा बरं. हसविणे कीर्तनात येते का. पण आज विनोदाची कथा गोड वाटे. कीर्तनात विनोद असला की लोकांना गोड वाटायले. परिणाम असा झाला महाराज, ज्ञान वैराग्याला लोक विसरले, त्यांना ओळखणारे कमी झाले. म्हणून कलियुगामध्ये ज्ञान वैराग्याची ही अवस्था झाली. भक्ती म्हणली, महाराज काही करा, माझ्या लेकरांना चेतना द्या, माझ्या लेकरांना सावध करा, माझ्या लेकरांना तारुण्य द्या, तरुण करा.
नारद म्हणले सनकादिकांना, नाही नाही ते प्रयत्न केले मी. भगवद्गीतेचा पाठ केला, विष्णू सहस्रनाम केलं, वेदाच्या ऋचाचं पारायण केलं, पण फक्त हे लेकरं उठू लागले ना, असे आळस देऊ लागले. हे काय तरुण होत नव्हते, ते पडलेले काय उठत नव्हते, नुसत्या जांभळ्या देऊ लागले. नारद म्हणले आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, नारदा तुम्हाला जर वाटत असेल नारदा की भक्तीच्या लेकरांना ज्ञान वैराग्यानं चेतना यावी, तर नारदा तुम्ही सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा. नारद म्हणले सत्कर्म करा याचा अर्थच मला कळाला नाही. सत्कर्म म्हणजे काय? विष्णू सहस्रनाम सत्कर्म नाही, भगवद्गीता पाठ करणं सत्कर्म नाही, वेदाच्या ऋचाचं पारायण करणं सत्कर्म नाही. मग सत्कर्म म्हणजे काय हा विचार माझ्या डोक्यात आला, म्हणून माझा चेहरा सुकला. या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. महाराज तुम्ही तरी सांगा बरं सत्कर्म म्हणजे काय? सनकादिकाने सांगितलं, नारदा सोपं आहे. सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताचं पारायण करा. आकाशवाणी काय म्हणली? तुम्ही भागवताचं पारायण करा. सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताचं पारायण. आता नारद काय कमी आहेत का सांगा बरं? नारम ज्ञानम ददापि इति नारदः. नारदही त्याच पट्टीचे. नारद म्हणले सत्कर्म म्हणजे भागवताचं पारायण म्हणता. भागवत म्हणजे काय सांगा बरं तुम्ही सनकादिकांना? सनकादिक म्हणले भागवत म्हणजे निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादम मृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका. भागवत म्हणजे काय? नारदांना सनकादिकाने सांगितलं, निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम म्हणजे वेद. ऐका, वेद रूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ म्हणजे भागवत. सनकादिक म्हणले. नारद हसले. नारद म्हणले भागवत म्हणजे वेदाचं फळ आहे की नाही? म्हणले हो. मग वेदाच्या ऋचाचं पारायण केलं ना तिथं, त्या वेदाच्या ऋचाचं पारायणानं कसं काय होईना त्या ज्ञानवैराग्याला, आणि भागवतानंच काय होणार आहे? सनकादिक म्हणले तसं नाही नारदा. झाड वेगळं आणि फळ वेगळं. वेद झाड आहे, भागवत त्याचं पिकलेलं फळ आहे. नारद म्हणले काय फरक आहे झाडात आणि फळात? सनकादिक म्हणले असं कसं बोलायले? पाहुणा आंब्याखाली थांबला आणि आंब्याचा आंबा टपकून खाली पडला. पाडाचा आंबा घेतला आणि पाहुण्यानं खाल्ला. गोड लागला, पण पाहुणा जरा मनोरुग्ण होता. म्हणला आंबा इतका गोड, तो झाड किती गोड असन. आंबा टाकून दिला आणि झाडावर चढलं आणि झाडाची साल खाऊ लागलं. त्याला साली टेस्ट येईल का आंब्याची? पानं खाऊ लागलं. पानात टेस्ट येईल का? आंब्याचाच आंबा आहे, पण आंब्यात जी टेस्ट आहे ती झाडात नाही. उन्हाळ्यामध्ये जर पाहुणे आले आणि या माईनं जर पुरण घातलं, रस पोळ्या करायच्यात म्हणून, मालकाला जर म्हणली जाऊ आंबे आणा, त्यानं आंब्याचे फाटे आणले ना जमते का? एक जण नवरा म्हणला होय ग, मला वाटायले म्हणला की आंब्याचा रस काय आणि आंब्याच्या पानाचा रस काय, मिक्सर मध्ये घाल म्हणला हे पानं आणि कर म्हणला पानाचाच रस आंब्याच्या, टाक मुठभर साखर. जमन का? आंब्याचाच आंबा आहे, पण जे काम आंबा करतय ते आंब्याचं झाड करीत नाही. तसं वेदापासूनच भागवत आहे, पण जे काम श्रीमद भागवत करतय ते वेद करीत नाही. इतकं लवकर परिवर्तन जाऊ द्या. कृष्णा महाराज, साखर कशापासून बनते? ऊसापासून. ऊसाच्या रसापासून साखर बनते. एक आमची माय माऊली बुंदीचे लाडू करू लागली. लाडू करत असताना तिला ते साखरेचा पाक कमी पडला. मालकाला म्हणली धनी. मालक म्हणले काय? 2 किलो साखर आणा बरं. हे निघालं साखर आणायला. रस्त्यातच गुराळ चालू होतं मित्राच. ते मला ए केशव ये इकडं, पे रस. 1.5 जग रस पेला त्यानं, 1.5 जग.
आणि रस पेता पेता मला होय र रसापासून काय होत असन र ते चरक्यावाला मला लई चेडायस की र तू तुला इतकं माहित नाही का नाही बुवा म्हणलं अरे बेड्या रसापासून साखर होती साखर साखर कारखान्यात बघणं काय असतंय तर मला ऊसच असतंय मग ऊसाच्या रसापासूनच साखर होती ना हे कुठं निघालतं साखर आणायला आणि हे म्हणला ऊसापासूनच रसापासून साखर होती ह्याने विचार केला 84 रुपये कशाला घालायचे 2 किलोचे 42 रुपये होय दुकानदार 42 रुपये किलो 84 रुपये कशाला घालायचे मग साखर नेण्यापेक्षा रसच नेला तर ते मला होय रे घरी देतोस का रस ते मला घेऊन जाय त्यानं 2 बिस्लऱ्या भरून रस घरी दिला घरी ते आलं रस घेऊन तिनं गॅस कमी केलेला होता मुद्दाम हे साखर आणायला म्हणून येड हे रस घेऊन आलं हे बघ मला रस तिनं रस घेतला आणि बाजूला ठेवला म्हणजे हे साखर आणली नाही का तुम्ही हे काय म्हणताय लई चेडीस तू तुला निव्वळ डोस का नाही बायकोलाच म्हणायले ती म्हणली काय झालं अगं साखर काय आणि रस काय रस आणला ना आता अहो रस आणला म्हणली प्यायला मला कळायला वदनी पण मी तुम्हाला साखर सांगितली होती ना मला बुंदीचे लाडू बांधायचेत ना लईच येडीस तू बायकोला म्हणाय तुला निव्वळ डोसक्याचा भाग नाही ती म्हणली मला कळलं ना माहिती तुमचं बोलणं अगं येडे तुला माहिती का मला साखर कशापासून होती तर रसापासूनच साखर होती म्हणला मग रसापासूनच जर साखर होत असेल तर मग साखर काय आणि रस काय जिथं साखर वापरायची तिथं रस वापर की म्हणला रसापासूनच साखर होती तिने असं नवऱ्याकडं कवरचे कवर बघितलं म्हणजे होय व मला वाटायला आता परभणीच्या गोळ्या बंदच करावं झाली तर झाली पुण्याला चक्कर पुण्याहूनच गोळ्या आणावत ती म्हणली ते मला काय झालं अहो म्हणली धनी मला बी कळतंय ऊसाच्या रसापासूनच साखर आहे पण जे काम साखर करती ते रस नाही करीत गोपाल कृष्ण भगवान इथं बुंदीचे लाडू बनवायचेत ना इथं बुंदीचे लाडू बनवण्यासाठी रस काम करीत नाही इथं काय पाहिजे साखरच पाहिजे ऊसापासूनच साखर आहे पण जे काम साखर करते ते रस नाही करीत वेदापासूनच भागवत आहे नारदाला म्हणले म्हणजे 7 दिवस श्रीमद भागवत करताय ते वेद नाही करीत नारदानं हात जोडे सनकादिकांना नारद म्हणले मग एक काम करा म्हणले काय तुम्ही भागवत करा मी भक्तीला ज्ञान वैराग्याला घेऊन येतो एकदा त्याला तुमच्या मुखातून कथा ऐकू द्या तुम्ही कथा करा म्हणले भक्ती कुठे आहे म्हणले वृंदावनात भक्ती वृंदावनात आहे आणि हे कुठे आहेत बद्रिकाश्रमात बद्रीनारायणाच्या ठिकाणी यात्रा कर जा तीर्थयात्रा करत जा बद्रीनारायण कोण कोण गेलं इथं बद्रीनारायणला गेलेले असते ना बरेच लोक बद्रीनारायण आणि वृंदावन यांच्या दोघांच्या मध्ये काय हरिद्वार आहे हरिद्वार हरिद्वारला कथा करू म्हणले महाराज नारद आणि सनकादिक संत अलीकडे आले भक्तीला सांगितलं तो अलीकडे ये भक्ती तिकून वृंदावनातून हरिद्वारला आली आणि हे वरून खाली हरिद्वारला आले आणि दोन्हीच्या मध्ये हरिद्वारला गंगेच्या काठावर खूप सुंदर असं वालुकामय प्रदेश आहे मोठे मोठे वडाचे झाड आहेत हो आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये सुंदर असा मंडप दिलाय आणि तिथं कथेचं आयोजन केलंय सर्वांना निमंत्रित केलंय या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे वक्ते सनकादिक संत आहेत मुख्य श्रोते नारद आहेत भक्ती आहे ज्ञान आहेत आणि वैराग्य हे मुख्य श्रोते 4 ऋषी मुनीने याचा लाभ घ्यावा बघता बघता मंडप भरला 4 आसनं समोर टाकले पहिल्या आसनावर नारद बसले आणि बाकीच्या 3 आसनावर भक्ती ज्ञान आणि वैराग्य बसले आणि सनकादिकांनी कथेला आरंभ केला गोपाल कृष्ण भगवान की जय सनकादिक म्हणतात श्रोते हो आपण ज्या ग्रंथाचं चिंतन करणार आहोत त्याचं नाव श्रीमद भागवत महापुराणम हे नाव आहे त्याच्यामध्ये 12 स्कंद आहेत 18,000 श्लोक आहेत किती 18,000 शिव महापुराणात किती श्लोक आहेत 24,000 भागवतात किती श्लोक आहेत 18,000 महाभारतात किती श्लोक आहेत 1.25 लाख ठीक आहे 18,000 श्लोक
12 स्कंध आणि 335 अध्याय असा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ आहे. सांगायला सुरुवात केली. हा ग्रंथ कसा ऐकावा, कथा कशी ऐकावी, सनकादिकांनी सांगितलं महाराज. कथा श्रोता होऊन ऐका. आज पहिला दिवस आहे ना, उद्यापासून कथेला आरंभ होणार आहे. म्हणजे आजच आरंभ झालाय, पण आज महात्म्य चालू आहे. उद्यापासून पहिल्या स्कंदाला आरंभ होणार आहे. मग कथा कशी ऐकायची, तर श्रोता होऊन ऐकायची. श्रोता 3 प्रकारचे लोक असतात: श्रोता, सोता आणि सरोता. सरोता कशाला म्हणतात? कथेला आले आणि बसले, इकून ऐकलं आणि इकून सोडून दिलं, त्याला म्हणायचं सरोता. सोता कशाला म्हणायचं दिनेश गुरुजी? बसले आणि बसल्यानंतर असे झोपले. महाराज एका गावात तर बायाची भांडणच लागली कथेत बसल्या बसल्या. दोघे बी झोपले आणि मुंडकेला मुंडके खट. इतकं बी झोपणं असतंय का? मुंडकेला मुंडके लागायचं. बस बस थोडं. दोघी झोपल्या आणि झोपीतच मुंडकेला मुंडके टचकले. झोपीत महाराज मुंडके लागले म्हणून जागृतीत भांडणं लागली. 5 मिनिटं माझी कथा थांबली त्या भांडणासाठी. त्याला म्हणायचं सोता. त्याला म्हणायचं सोता. आल्याबरोबर झोपले आणि आरतीलाच उठले, त्याला म्हणायचं सोता. श्रोता कशाला म्हणायचं? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. कानानं श्रवण करायचं, ते इथं ठेवायचं आणि घरी गेल्यानंतर त्याचं मनन करायचं, त्याला म्हणायचं श्रोता. म्हणून कथा कशी ऐका? कथा श्रोता म्हणून ऐका. दुसरी गोष्ट, कथा ऐकायची म्हणल्यानंतर येत असताना जेवण करून यायचं नाही. ऐका माझं बोलणं. काय म्हणले सनकादिक महाराज? येताना जेवण करून यायचं नाही. पुढचं ऐका, उपवाशी यायचं नाही. जेवण करूनही यायचं नाही आणि उपवाशी यायचं नाही. का? हे रथ आहे. रथ हा शरीर रूपी रथ आहे. याला 10 घोडे आहेत. गोकर्ण मामा, 10 घोडे त्याला. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असे 10 घोडे आहेत. हे घोडे काय करतात? रथाला या मंडपात आणून बसवितात. यायला जर काहीच आपण खाऊ नाही घातलं, ते मंडपात महाराज बसत नाहीत. मग ह्या रथाला काय करतात? घरी वडीत येत घरी. मग बसल्या बसल्याच मनात विचार येत आहे. 2 भाकरी होत्या, मेथीची भाजी होती, मिरच्याचा ठेचा होता, गुट्टू गुट्टू खाल्ला असतं, पाणी पिलं असतं. महाराजांना 5 पस्तोर केली काय, 5.25 पस्तोर केली काय, पण कामूनच खाल्लं नसन, उपाशी चाले की माय, हे सुरू होतंय बसल्या बसल्या. नाही खाल्ल्यास. आणि जर 4-4.5 भाकरी जर खाऊन आलात, तर इथं आल्यानंतर मग काय होतंय? अशी डोळ्यावर झापडी येते महाराज. ते भागवतकारालाच म्हणतात मग लोक, तो खाली अशी अवस्था होती. म्हणून जेवणही करायचं नाही आणि उपवाशी राहायचं नाही. म्हणजे याचा अर्थ काय करायचं? अल्पाहार घ्यायचा. अल्पाहार. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, ना घोड़े भगे. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, देखना इंद्रियों के ना घोड़े भगे. उनमें हरदम ये संयम के कोड़े लगे, उनमें हरदम के संयम के कोड़े लगे. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चलो. संयम ठेवायचा. संयम. 7 दिवस अल्पाहार घ्यायचा. अल्पाहार. अल्पाहार घेतला ना. आम्ही सुद्धा कीर्तनाला गेल्यानंतर जेवण करायचं तर कीर्तन झाल्यास म्हणून शुगर झाली. शुगर होण्याचं कारण काय झालं? 1 वाजता जेवायचं रात्रीचे, 12:30 वाजता जेवायचं रात्रीचे. आणि मग ते अवकाळी जेवण झालं की शरीर रोगाचं भांडार होतंय. कीर्तनाच्या अगोदर का जेवायचं नाही? जेवण केलं की असं जड माणूस होतोय बघायचंच का म्हणून. आता थोडा फराळ केलाय मी, ते बी तुमच्या गावात येऊन केलाय. सकाळपासून काहीही नाही, 1 कीर्तन करून आलो मी. त्याचं कारण हे आहे की अल्पाहार फार महत्वाचा आहे. अल्पाहार. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे,
उनमें हरदम ये संयम के कोड़े लगे, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. महाराज म्हणतात हो, सनकादिकांनी कथेला आरंभ केला. मायानो, एकच सांगायचंय आता, कथा कशी ऐकावी हे सनकादिकांनी सांगितलं. आपण 7 दिवस कथा ऐकणार आहेत ना या ठिकाणी. कथा ऐकत असताना कोणाला बोलायचं नाही. या मंडपामध्ये कोणाची निंदा करायची नाही, कोणाविषयी चर्चा करायची नाही. या ठिकाणी श्रोता होऊन आलं एक चित्त महाराज वाक्याकडे द्यायचं, त्या कथेकडे द्यायचं आणि कथा ऐकायची. कशी ऐकायची सांगितले महाराज. पुत्राची ये वार्ता, ये पुत्राची ये वार्ता, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता, शुभ ऐके जेवी माता. पुत्राची ये वार्ता, शुभ ऐके जेवी माता, शुभ कशी कथा ऐकायची ऐका, लक्ष देऊन ऐका. एवढाच प्रसंग सांगणार आहे. पुत्राची वार्ता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरीचे गुण. एक माऊली होती, तिला 12 वर्षे लेकरू नव्हतं. 12 वर्ष. प्रत्येक देवाला हात जोडायची आणि विनंती करायची, प्रभू एक तरी माझ्या पोटी फळ दे रे, मुलगा दे मुलगी दे, पण एखादं लेकरू दे ना. उत्तम भक्ती होती तिची, भक्ती माता होती. लक्ष देऊन ऐका. आणि 12 वर्षानंतर तिला सुंदर असा मुलगा झाला. भागवताची जास्त पारायण केली त्या माईनं. दशमस्कंद तिचा फार आवडीचा होता. भगवान श्रीकृष्णावर तिचं फार प्रेम होतं आणि म्हणून त्या मुलाचं नाव तिनं कृष्ण ठेवलं. कृष्ण. बघता बघता लेकरू 10 वर्षाचं झालं. लेकराला घेऊन ती 4 धाम यात्रेला गेली. 4 धाम यात्रेला गेल्यानंतर एका धामाला गेली. दर्शन घेऊन येत असताना सर्कशीतला हत्ती सुटला आणि हत्तीनं धुमाकूळ घातला. सगळी पब्लिक यात्रेकरू पळू लागले आणि पळता पळता कोण कुठं गेलं पत्ता लागला नाही. लेकरानं माईच्या हाताला धरलेलं होतं, पण गर्दीचा लोट जे आला तर त्या गर्दीच्या लोटानं माय कुठं गेली, लेकरू कुठं गेलं हे पत्ता लागला नाही. हजारो लोक माईच्या लेकराच्या मधोमध आले आणि लेकराचा हात सुटल्याबरोबर माझं लेकरू कुठं आहे, माझा काना कुठं आहे, काना 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 म्हणत म्हणत जी चिरकत सुटली. महाराज तिला लेकराचा तेवढ्या लाखो लोकांमध्ये पत्ता नाही लागला. खूप रडली, खूप पाहिलं. गावातले लोक भेटले. गावातल्या लोकांच्या समोर मस्तक आपटू आपटू रडू लागली. महाराज पेपरला बातमी दिली, पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, टीव्हीला बातमी दिली. कितीतरी दिवस शोध घेतला पण लेकराचा शोध लागला नाही. 12 वर्षानं झालेले लेकरू, 4थीच्या वर्गात शिकणारे लेकरू, 10 वर्षाचं लेकरू हातातून निसटलंय. काय वाटत असेल त्या माऊलीला. घरी आली आणि घरी आल्यानंतर महाराज तिनं अन्न बंद केलं. अन्न पाण्याचा त्याग केला तिने. बळस लोकांनी हात धराव आणि डॉक्टर कडून सलाईन लावा.
ती सलाईन सुद्धा तिनं काढण्याचा प्रयत्न करावा, पण तेवढी सलाईन चढूस तरी एकानं हात धरून बसावं. 2 वर्ष असे गेले महाराज तिची. फक्त हाडात प्राण उरला. पण माझ्या मायानो विसर पडणारा तोच असतंय, तोच विसर पाडित असतो. 3ऱ्या वर्षी ही कशी तरी कुटका भाकरी खाऊ लागली. आता सावरू लागली. 3रं वर्ष होतं लेकराला जाऊन. लेकरू फार लाडकं होतं. बघता बघता 4थं वर्ष लागलं. आता घास कुटका खात होती. आणि एक दिवस ती माऊली देवघराच्या समोर बसली, देवपूजा करू लागली. तिच्या देवघरामध्ये भगवान कृष्णाची मूर्ती फार सुंदर होती. आणि हिचं लेकरू लहान होतं तेव्हापासून माय देवपूजा करायली की समोर बसत होतं आणि म्हणत होतं, आई अगोदर मला पाणी घाल ना, मला पाणी घाल म्हणायचं आणि बोट त्या कृष्णाच्या मूर्तीकडे करायचं. बरं बाबा, अगोदर तुला पाणी घालते म्हणायची. लाड महाराज लेकराला बोलायची आणि ती मूर्ती घ्यायची आणि त्या भगवान कृष्णाला अगोदर स्नान घालायची. पण आज ते लेकरू नाही, कुठं गेलंय माहीत नाही लेकरू. आणि ती माऊली देवपूजा करते आणि देवपूजा करत असताना तिनं भगवंताची मूर्ती पाहिली. टच तिच्या डोळ्याला पाणी आलं, अंतःकरण भरून आलं, कंठ दाटून आला आणि म्हणते, भगवंता देवा, किती प्रेम करत होता रे ते तुझ्यावर, असं का केलंस रे तू? आज जर ते असताना माझ्या समोर तर ते म्हणत होता की आई अगोदर माझ्या देवाला पाणी घालणार, म्हणत होता की नाही. पण आज नाही, मी तुला पाणी घालणार, अगोदर नाही घालणार तुला, असं रडायली त्या भगवान कृष्णाच्या मूर्तीला बोलायली. आठवण आली लेकराची, रडू आलं. रडत असताना महाराज दारामध्ये भिकारी आला. ए माय, एखादी भाकरी दे ग. भिकारी दारात आल्याबरोबर रडत रडत तशीच उठली, डोळे पुसले पदरानं, दुरडीतली भाकरी घेतली आणि रडत रडत पुसलेले डोळे भाकर घेऊन भिकाऱ्याकडे गेली आणि त्याला ती भाकरी देऊ लागली. पण डोळे रडलेले दिसू लागले, तोंड चेहरा रडलेला दिसू लागला. भिकारी म्हणला, ताई काय झालं, रडतेस का ग ताई? मग तर जास्तच रडायला लागली. भिकारी म्हणला, ताई एक भाकरी देण्यासाठी जर तुला काही रडू येत असेल, तुला जर काही त्रास होत असेल तर राहू दे ना, मला एक सोडून 10 घर आहेत, मी दुसऱ्या घरचं मागून घेईल, राहू दे, एक भाकरी नको देऊ. त्याच्यासाठीच रडतेस ना? मग तो जास्तच रडू लागली. ती म्हणली, दादा दादा म्हणलं की भिकारी खाली बसला आणि भिकारी रडायला लागला. भिकारी म्हणला, ताई 25 वर्षानं भीक मागतो, मोठ्या मोठ्या घरी खायला मिळालं नाही ते मिळालं, पण मला आणखी कुणी दादा नाही ग म्हणलं. पण तू मला दादा म्हणतेस ना, तर मी असं म्हणेल, ताई मला आज माझी बहीण मिळाली. आता तरी विचारतो ना ताई, की सांग ना तू का रडतेस? त्यावेळी त्या रडणाऱ्या ताईनं सांगितलं, दादा 4 वर्ष झाले रे, माझा एक मुलगा यात्रेमध्ये चुकून गेलाय, आणखी पत्ता नाही बघ त्याचा कुठं गेलाय. असं वारं कावदान सुटलं की मला वाटतंय माझं लेकरू कुठं बसला असं. आभाळ येऊन पाऊस पडू लागला की मला वाटतं माझं लेकरू कुठं बसला असं. कधी कधी रात्र रात्र मी झोपत नाही रे, मला वाटतं माझं लेकरू कुठं झोपला असं, कुणी त्याला थारा दिला असन का, असल का जिवंत? आणि असं म्हणून पुन्हा खाली बसून ती रडायला लागली. त्यावेळी भिकारी म्हणतो, ताई रडू नको ग, मी तुला शब्द देतो, एक दिवस तुझं लेकरू तुला आई म्हणल्याशिवाय राहणार नाही. तिने त्या भिकाऱ्याकडे पाहिलं. दादा हो ताई, खरंच शब्द देतो. बरं ताई कसं दिसतंय सांग बरं. ताई दिसायला कसं आहे ते? ती रडणारी माय सांगते, त्याच्या अंगावर जीनची पॅन्ट आहे, माझ्या हातून निसटला होता त्यावेळी त्याच्या अंगावर एक पांढऱ्या रंगाचा टी शर्ट होता, त्याचे कुरळे कुरळे केस आहेत बघ, थोडा उंच आहे, अंगाना असा जास्त जाड नाही बघ, असा साधारण आहे,
असं म्हटल्यानंतर भिकारी म्हणतो, ताई त्याच्या उजव्या गालावर जा बाई का? हा दादा, हा तोच 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 माझा कान आहे, माझा कृष्ण आहे. कुठं सापडला रे दादा? कुठे माझं लेकरू? सांगणार आहे, कुठे सांग. म्हणून त्या भिकाऱ्याच्या हाताला धरलं आणि विचारते ती, दादा सांग ना माझं लेकरू कुठं आहे? भिकारी म्हणतो, ऐक ना ताई, सांगतो ना मी, ऐक तर खरं, ऐक तर खरं. आणि मग त्यानं सावध केलं तिला, ऐक, कुठं भेटला, काय करतो आणि तू कुठं आहे, मी तुला सांगतो. आणि आता त्या लेकराची कहाणी तो भिकारी तिला सांगायला आहे आणि ती लक्ष देऊन ऐकायली. मला सांगा बरं, ती किती सर्वांगाचे कान करत असेल ओ लेकराची कहाणी ऐकण्यासाठी? किती किती कान करत असेल सर्वांगाची? महाराज म्हणतात, तसे कान श्रीमद भागवत महापुराण ऐकत असताना, माझ्या भगवंताची कथा ऐकत असताना इकडं द्या. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरीचे गुण, गाता ऐकता हरीचे गुण, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. ऐकता हरीचे गुण, ऐकता हरीचे गुण, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. बस तशी कथा ऐका, सर्वांगाचं कान करून कथा ऐका. ही कथा आपल्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांगाचं कान करून कथा ऐका, आपल्या जीवनातले दैन्य दुःख ही कथा दूर केल्याशिवाय राहणार नाही. दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव साधन म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. आपल्या जीवनातलं दुःख वजा झाल्याशिवाय राहणार नाही. ही कथा लक्ष देऊन ऐका. काही वाचिक आणि मानसिक ताप तुमचे निघून गेल्याशिवाय राहणार नाही. ही कथा लक्ष देऊन ऐका. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक हे ताप पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही कथा उद्यापासून 2 ते 5 या वेळेमध्ये आपण याच मंडपामध्ये भेटणार आहोत. आजचा कथाभाग आपण हरिचरणी समर्पित करणार आहोत. आज थोडा पहिला दिवस असल्या कारणे 2:30 पावणे 3 वाजले. उद्या तसं होणार नाही. 1:45ला भजन चालू होईल. 2:45ला मी इथं येईल आणि 5 वाजता आरती होईल. ही उद्याची सूचना. महाराज ज्यावेळी सनकादिकांनी कथा केली आणि कथा केल्यानंतर महाराज भक्ती ज्ञान वैराग्याला आनंद झाला. भक्ती ज्ञान वैराग्याला आनंद झाला. ज्ञान वैराग्याला चेतना आली. सापानं कात टाकावी आणि सापाच्या अंगात सळसळीतपणा यावा, तसे ज्ञान वैराग्य झाले. लेकरांना बघितलं, भक्तीला आनंद झाला. भक्ती आनंदानं नाचू लागली. आपणही त्या आनंदामध्ये त्या भजनाचा आनंद घेणार आहोत. गोविंद गोविंद गाइयो रे, गोपाल गोपाल गाइयो रे, गोविंद गोविंद गाइयो रे, गोपाल गोपाल गाइयो रे. जय हो गोविंद गोविंद गाइयो रे, गोपाल गोपाल गाइयो रे, गोविंद गोविंद. राधा माधव गाइयो रे, केशव माधव गाइयो रे, गाइयो रे, केशव माधव गाइयो रे.
गाइयो रे राधे गोविंद राधे गोविंद जय हो राधे गोविंद गोविंद गाइयो रे गोपाल गाइयो रे गोपाल गोपाल गाइयो रे जय हो वसुदेव देवकी गाइयो रे राधा माधव गाइयो रे वसुदेव देवकी गाइयो रे राधा माधव गाइयो रे वसुदेव देवकी गाइयो रे राधा माधव गाइयो रे वसुदेव देवकी गाइयो रे राधा माधव गाइयो राधे गोविंद गोविंद गाइयो चला आरतीचे यजमान आज पहिला दिवस भगवत चरणी कथा समर्पित